मागासवर्ग आयोगाच्या हरकती सूचनांचा एक्सक्लुझिव्ह अहवाल माझाकडे। 40% लोकांचा मराठा समाज मागास असल्याचा अभिप्राय, तर 41% लोकांनी मागास नसल्याचं म्हटलं। वीस फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याबाबतचा कायदा केला जाण्याची शक्यता। शिक्षण नोकरीत आरक्षण देण्याबाबतचं विधेयक विधिमंडळात संमत होणार। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, जरांगेंचा निर्धार। 20 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार, एबीपी माझाला जरांगेंची माहिती। मुंबई नाशिक हायवेवर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको। हिंगोली जिल्ह्यातही आंदोलन, वाहतुकीला फटका। परीक्षा सुरू असल्यानं तुर्तास आंदोलन करू नका, जरांगेंचं आवाहन। कोल्हापुरातील महाअधिवेशनातून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल। मला मारण्याचा कट होता, शिंदेंचा आरोप। तर ठाकरेंना खोके नाही कंटेनर लागतात, शिंदेंची टीका। बारामतीत माझ्यासारखा तगडा उमेदवार उभा करावा। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या लोकसभा उमेदवारीवर सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी। चिन्ह पक्ष अजित पवार गटाला, याविरोधात शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आयोगाचा निर्णय अन्यायकारक, शरद पवारांची टीका। वरच्या कोर्टात दाद मागणार, पवारांची घोषणा। मुंबईतून लोकसभेसाठी काँग्रेस नेत्यांची रस्सीखेच। मुंबईत अल्पसंख्याकांसाठी एक जागा देण्यासाठी असलम शेख आणि अमीन पटेलांची मागणी। अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाण भोकर मतदारसंघातून नेतृत्व करण्याची शक्यता। लोकांची इच्छा असेल तर निवडणूक लढवेन, श्रीजयाची माझाला प्रतिक्रिया। मध्य प्रदेशचे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि कमलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। 19 फेब्रुवारीला भाजपत प्रवेश करण्याची शक्यता। 10 ते 12 आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।